अमाय कमला विचारपूस करायला आली असं. ये ना कमला, अंदर ये ना. बाहेरच बोलावले मले. अंदर ये ना. अशा गोष्टी बाहेर नसते होत, अंदर बोलायला लागते जे काही आहे. ये ये बसून बोलू काय म्हणतात. ये ना. नाही मी आता अंदर येऊन बसत नाही शांताबाई. मी बसायला आली नाही, मी प्रेमाच्या गोष्टी करायला आली नाही काही. हा अशा गोष्टी बाहेर नाही होत. मी बाहेरच गोष्टी करन अशा जोरानच बोलन मी. हा शांताबाई ये जवळ ये, जराशी जवळ ये, मग बोलतो मी. दुरून बोलन तर सारं गाव ऐकन. काऊन काय झालं कमला? एवढी रोख्या रोख्यानं बोलून राहिली महासंग काऊन? शांताबाई तुझ्या इकून तरी ही अपेक्षा नव्हती बा का तू बी अशी करशील म्हणून. आता बाकीच्या बाया संग त्या मुन्नी संग गिरव राहू तू बी तशीच व्हायला लागली. हा गाव सळायला लागलं आता आपलं. चांगल्या बरोबर चांगले तर नाही होऊन राहिले, पण वांगल्या बरोबर वांगले जरूर होऊन राहिले. तूही तशीच होऊन राहिली आता धीरे धीरे. काय बोलून राहिली तू ना? काही नाही, मला काही समजून नाही राहिलं बा. काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल बा कमला. काय केलं मी आता? मी तू तशीच होऊन राहिली म्हणतो कशी? काय केलं बाबा मी एवढं? हा नाही शांताबाई तू चुकीच्या अफवा कोण फैलून राहिली, चुकीच्या गोष्टी जे काही आहे नाही ते कोण सांगतं कोणाले? हा तुला काय वाटते? कोण सांगितली बापा? काय सांगितलं बापा मी? तू ना बिंदू जवळ सांगितलं म्हणते का डॉली प्रेग्नेंट आहे, आता तू मामी बनशील. हा असं तसं सांगितलं म्हणते तू ना बिंदू जवळ. आणि बिंदून मग तिच्या सासूला सांगितलं, माहिनीले. माहिनीचा फोन माझ्याजवळ आला. हो सांगितलं मी. आता हाय तर हाय, त्याच्यात काय लपवायचं? हा मैसून प्रेग्नेंट होती तर मी तपासून आणली, त्याच दिवशी पेढे आणली होती. काय लपवायचं त्याच्यामध्ये? सांगितलं मी. मग काय झालं सांगितलं तर? हाय म्हणून सांगितलं ना. याच्यात चुकीचं काय सांगितलं मी? चुकीची गलत गोष्ट कोणती सांगितली? पण हायच नाही ना शांताबाई, मैसून प्रेग्नेंट हायच नाही. तर तुला काऊन सांगितलं मग का प्रेग्नेंट आहे म्हणून? बाई येईन किती बोलली मला. माय पोरगी आई बनणार आहे, तुम्ही मला सांगितलं नाही. मी आम्ही परखो होय का? परख्याजवळ नाही सांगा लागत आणि आपल्या जवळ सांगा लागते. हा सांगितलं नाही आम्हाला. आम्हाला लोकांच्या तोंडातून माहित होऊन गेलं. तुम्ही नाही सांगितलं, मा पोरीले सांगू नाही दिलं. अशी तशी किती बोलली माई येईन मला फोनवर. हा आणि हायच नाही तर मी काय सांगू? आणि तू बिंदू जवळ सांगितलं म्हणते का प्रेग्नेंट आहे? तुला कोणी सांगितलं प्रेग्नेंट आहे? अमाय मुन्नी म्हणे बाबा सकाळी आम्ही उभे होतो तिथं इंदिरा गीत का कमलानं सुनीले दवाखान्यात नेलं, तिची सून गरोदर आहे, तपासायला नेलं, गैलं लागते म्हणून अशी मुन्नी म्हणे बाबा. आता काय थे खोटे बोलली का मग? असं मुन्नीच्या गोष्टीवर तू विश्वास ठेवला आणि तिकडे तू बिंदूले दिलं सांगून नाही. ते मॅडवानाची ले तेवढे नाही समजलं. मी सांगितलं होतं का तोंडाने तिले मैसून गरोदर आहे म्हणून. आता तिच्या पोरीले पैसे द्यायचो म्हणे, पैसे नेऊन दिले तिच्या पोरीले. भेटली होती रस्त्यात तर कुठं जाता म्हणे. मग तिने म्हटलं का मी तिला म्हटलं मा सुनीले गैलं लागते दवाखान्यात नेतो एवढंच म्हटलं. तर ते गरोदर आहे म्हण वाटलं का तिले मॅडवानाची ले माहित नाही साहित नाही बस. आणि तू मावर शिजून राहिली बाबा कमला का? तू सडली तू बयकली, चुकीच्या अफवा काय फैलवत असं तसं. मी चुकीचं नाही सांगितली बापा. मला वाटलं का खरंच असन, मुन्नी जवळ तू सांगितलं असन बापा म्हटलं, म्हणून मी बिंदूले दिलं सांगून. आता खुशी झाली मला म्हणून दिलं सांगून मी बिंदूले. हा असं म्हणजे हे सगळं काय असतं मुन्नीचं वय काय? मुन्नीनं तुला सांगितलं नाही? हो बापा. आता मला काय म्हणतं मला? मी काही चुकीचं काय सांगू बापा? हा बरं शांताबाई माफ कर मला. मला वाटलं का तू चुकीचं काहूनच सांगितलं बा बिंदू जवळ असं चुकीचं असं वाटलं मला. आता मी दवाखान्यात घेऊन गेली डॉलीला, तू माही भेट नाही काही नाही आणि शांताबाईनं काहून चुकीचं फैलून राहिली बा असं वाटलं मला. ते किती बोलली माई येईन मला म्हणून मी तुला बोलायला आले. काही हरकत नाही कमला, होते कधी कधी असं. आता तिनं म्हणलं म्हणून मला वाटलं बा हेच काय. आता पहिली राहते तर लागते गैलं म्हणून मला वाटलं का असंच बापा. तर म्हणून मी दिलं सांगून. बोल मनीषाबाई, मी घरी नाही आहो, मी इकडे बाहेर आलो, तिकीट करायला आलो मी इकडे. बोल. अच्छा तिकीट काढत आहे काय? म्हणजे अजय तू तर खूप हुशार आहे, लपंडाव खेळतोस तू तर. म्हणजे तुला असं वाटते की आता दिल्लीला चाललं जाऊ, मग काय कोणाला माहित होते का? आम्हाला सांगायला काय होते तुला? मला सांगायला? मला नाही सांगितलं काही नाही. तिकडे सर्वांना माहित आहे, डॉलीच्या घरच्यांना माहेरच्यांना सर्वांना माहित आहे, आपल्या घरी पण माहित आहे आणि मला नाही माहित, गावात पण सर्वांना माहित, फक्त मला नाही माहित. मी काय केलं अजय? माझ्या सासरचे लोक माझ्याशी रागवून आहे तर तू पण माझ्याशी रागवून आहे का? आई पण माझ्याशी रागवून आहे का? आईने पण नाही सांगितलं
मनीषाबाई थांब थांब थांब. तू तू कायच्या बद्दल बोलून राहिली? तू काय सांगायला पाहिजे तुले? काय नाही सांगितलं? हा मला कळू तर ते जरा स्पष्ट. कायच्या बद्दल बोलून राहिली तू? हा काय कोणाला माहित आहे? काय सर्वांना माहित आहे? हेच की मी आत्या बनणार आहे आणि तू बाप बनणार आहे. मला नाही सांगितलं? हा, एवढी आनंदाची बातमी, मी आत्या बनणार आहे. हा, एवढी आनंदाची बातमी तू मला नाही सांगितली. एक कॉल करून बोलता अजय, एक कॉल करून बोलता मला तू की मनीषाबाई तू आत्या बनणार आहे आता. हा, किती मी आनंदी झाली असती. मला ते काजल सांगत आहे मला की तुम्ही आत्या बनणार आहे, मी मामी बनणार आहे म्हणून. आणि तू नाही सांगितलं? तू का नाही सांगितलं मला? काय काय मनीषाबाई, तू आत्या बनणार आहे, मी बाप बनणार आहे? मला तर माहितच नाही बा. हा मनीषाबाई, मी बाप बनणार आहे, मला तर माहितच नाही. जा रे, मजाक नको करू. आणि का खोटं बोलतोस माझ्याशी? मी काय बाहेरची आहे का? मला सांगशील तर नजर लागून जाईल का डॉलीला? मजाक करतोस माझ्यासोबत तर? नाही नाही मनीषाबाई, खरंच मला माहित नाही. मी बाप बनणार आहोत, डॉलीनं मला सांगितलंच नाही. मला नाही माहित. आईला बी माहित आहे का? आईनं बी मला सांगितलं नाही म्हणतो. हा, असं कसं झालं कुठं मनीषाबाई? मी बाप बनणार आहोत, मलाच माहित नाही. खरंच खरंच बोलतो का अजय? खरंच आहे का? तुला नाही माहित? खरंच नाही माहित तुला? खरं बोलून राहिलो मनीषाबाई. मी खोटं कायले बोलू तुझ्या संग? असं काही राहिलं असतं तर मी तुला पहिले सांगितलं असतं, सारेच्या पहिले. पण मलाच नाही माहित तर मी कसं सांगू तुले? मी खरं बोलून राहिलो, नाही माहित मला खरंच नाही माहित. हा, आज 2-3 दिवसापासून तब्येत खराब आहे खरी डोलीची. आज आईनं दवाखान्यात नेलं तिले. हा, मी इकडे दवाखान्याच्या समोरच आहे. म्हटलं असं तर संगमंग जातो, पण गेल्या तपासून. पण मला नाही एवढं माहित का मी बाप बनणार आहो म्हणून. घरी जा आणि विचार डोलीला, आईला. हो, तुला नसेल सांगितलं त्यांनी. डोलीनं तुला नसेल सांगितलं, डोलीनं तुला नाही सांगितलं. हा, सांगायला पाहिजे होतं ना डोलीनं तुला. हा, तुला तर अगोदर, तर सगळ्यात अगोदर तुला सांगायला पाहिजे होतं डोलीनं. पण डोलीनं तुला नाही सांगितलं, कोणाला नाही सांगितलं. आणि मायाच्या लोकांना सांगून दिलं अगोदर. बरं बरं मनीषाबाई, मी आता घरीच चाललो. मी घरीच जातो. मी काय खरं खोटं माहीतच पडते. हो, तू जा घरी. मी आईला फोन लावते आता. आईनं का नाही सांगितलं मला? ठीक आहे मनीषाबाई, ठेवतो मी. हो, ठेव. कमला, पेढे दे ना. आणले नाही का पेढे? मिठाई, पेढे काहीतरी आणलं असं ना, दे ना. काय आणलं? काय ना काय, कायचे पेढे देऊ? तू गेलती ना, सुनीला घेऊन गेलती ना दवाखान्यात. तू येता येता पेढे नाही आणले. एक डब्बा घेऊन येते, अर्धा अर्धा देती. एका पेढ्याचे 4 कोर करती. नाही काही तर. हो तर विमला ताई, माझ्या सुनीची तब्येत खराब होती. तब्येत खराब आहे तिची, म्हणून तिने दवाखान्यात नेलं. आता कोणाची तब्येत खराब राहते तर पेढे वाटतात का लोक? ते साधी तब्येत खराब होणं वेगळी गोष्ट आहे कमला. पण आता तू आजी होणार आहे तू. गरोदर आहे तू सून. तुला खुशी नाही झाली का? आजी होणार आहे तू तर. पेढे नाही आणून दिली, काही नाही. नाही तर इंदिरा पाय, तिने माहित झाल्याबरोबर कसं गुळ वाटला तिनं. आणि दुसऱ्या वेळेस तिनं पावभाजीची पार्टी दिली आणि तुला नासुकली मिठाई बी नाही आणली. तुला खुशी नाही झाली का आजी व्हायची? आजी नाही व्हायचं आहे वाटते तुले लवकर, नाही? अहो, कोण सांगितलं बाबा तुम्हाला मी आजी बनणार आहे? सारे इकून तिकून मला टोक 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 करून राहिले. तू आजी बनणार आहे, तू आजी बनणार आहे. तू सून गरोदर ना, तू सून गरोदर. नाही आहे माय सून गरोदर बापा. तिले तिची बीपी लो झाली, तिले कमजोरी आली. त्याच्यानं तिले दवाखान्यात नेलं होतं. 10 दिवसाची दवा दिली, अजून बोलावलं दवाखान्यात. गरोदर नाही आहे ते. तिकडे माई येईन बोलली मला नाही सांगितलं. आता तुम्ही पेढे मागून राहिले. तिकडे ते शांताबाईनं दिलं बिंदुले सांगून. गरोदर नाही तू सून? मुन्नी म्हणे बापा, कमलाची सून गरोदर आहे. दवाखान्यात नेलं तपासाले, कमलाची सून गरोदर आहे. मुन्नीनं सांगितलं बापा आम्हाला. आम्हाला काय माहित? काही दवाखान्यात गेली होती, काही आली, काही काय झालं तर. हिच्या तर मुन्नीच्या तर असं राग येऊन राहिला मला आता. प्रत्येक वेळेस कुठेही जावाच्या वेळेस टोकते. हेच दिसते काळे कपडे घालून कुठेही जात असली मी तर. पोराच्या लग्नाच्या वेळेस कुठेही जाऊ दोघं बस टोके. कुठं चालले? आजही आता सुनीले घेऊन दवाखान्यात चालली होती. समोरूनच आली काळ्या माजरीवाणी रस्ता काटाले. पोरीले पैसे नेऊन दे. आणि कायले चालल्या, कुठं चालल्या, सासा सुना चालल्या. मी सांगितली बाबा साध्या महिन्यानं दवाखान्यात नेतो म्हणली सुनीले. तर तिनं हे गोष्ट फसवली काय? साऱ्या गावात बोंबाबोंब केली तिनं. सुनीची गरोदर आहे, कमलाची सून गरोदर, कमलाची सून गरोदर. सारे इकडे बोंबाबोंब केली तिनं. आता आम्हाला काय माहित बापा. मुन्नी म्हणे म्हणून असं म्हटलं, म्हणून मागून राहिलो बापा पेढे तुले. नाही हाय विमला ताई, नाही हाय अजून कुठं. आताच कुठं, आता दिल्लीला चालले ना ते. दिल्लीला चालले आता. ते थोडस 2-4 वर्ष नाही म्हणते अजय. त्याचं शिक्षण बाकी आहे, स्वतःच्या पायावर उभा व्हायचं आहे. लग्नाचं चांगलं स्थळ आलं म्हणून करून टाकलं लग्न. आतापासून लेकरही करून काय तो नाही म्हणते तो. अजून 4 वर्ष नाही म्हणते तो. पहिले सेटल होतो म्हणते मी साजरा,
आणि मग विचार करून म्हणते फॅमिलीचा, असा तो म्हणते. आणि हे गोष्ट फैलून गेली का साऱ्या गावामध्ये, गरोदर आहे ना गरोदर आहे. तो दिल्लीला जावाची तयारी करून राहिला. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ कमला, ते तशीच आहे, ते उल्लीशी गोष्ट सारी फिरवते. माय पाय ना कशा राहते काही काही पोरी, कशा आहे. आता लग्न झालं, 1 वर्ष व्हायचंच आहे लग्नाले. हा, आणि कशी लहान वयाची आहे, कशी दिसते, नाजूक नाजूक पतलीशी कशी दिसते, आणि गरोदर आहे माय. हा, ते कोणती पोरगी असन, हे इथं शिकली सवरलीच आहे, ते तर चांगली हायफाय शिक्षण शिकली. हा, कोणाची गोष्ट करतो ये, कमलाची सून. असं कमलाची सून, असं काय गरोदर आहे का ते. हा, 1 वर्ष व्हायचं आहे लग्नाले, तर काय झालं, व्हायचं आहे ते लग्नाला 1 वर्ष राहते ना. कोणाकोणाले लग्नाच्या गेल्या तेव्हाच राहून जाते. 1 वर्ष व्हायचं राहते तर लेकरू येऊन जाते ना, राहते कोणाकोणाले. आई चहा घ्या. मी तोंडावरच बोलतो, मी मांग फुटूर फुटूर करत नाही मी. हा, आई ये मै सून आई एक. हा, इले काय माहिती, इले लेकरू पसंत नाही, इले आई होणं पसंत नाही इले. हा, बार बार असा करून टाकते. आता हटक लागून गेली तिच्या. काय बोलू आता मी. हा, अशा आहे सुना बाहेर. हा, आता लग्न झालं आणि किती शिकली आहे ते, त्यापेक्षा जास्त शिकली आहे ते. काय ते गरोदर आहे ना, खेळासाठी तिने केला का विचार. खेळात आहे मी, शिकली आहे मी, लहान आहे वयानं, किती लहान आहे ते, किती लहान पोरगी आहे ते वयानं. हा, दिसते कशी कोळी कोळी. आई कोणाची गोष्ट करताय तुम्ही. कमलाच्या सुनीची, गरोदर आहे ना ते, आणि तू हाय एक. हा, एवढे 4-5 वर्ष लग्नाला झाले तरी अजून एक तर होऊ देती, पहिले एक तर होऊ देती नाही काही तर. हा, तेवढं तर संतुष्ट राहिलं असतं माणूस. एक होऊ देती तर नाही, दोघच खात बसले. दोघाले तुला मजा मस्ती करायला पाहिजे होतं ना. लेकरू झालं मजा मस्ती करायला भेटत नाही, कमी होते थोडीशी मजा मस्ती. लेकराले पाण्यामध्ये टाइम जाते का नाही म्हणून. हा, आई तसं नाही आहे, तसं काहीच नाही आहे. आम्ही म्हटलं पहिले सेटल होऊ, मग फॅमिली प्लॅन करू, असं होतं आमचं. पण अचानक मग इकडे यायला लागलं. बाबा जेलमध्ये गेले तर मग इकडे यायचं मन केलं, तर इकडे येऊन गेलो. असं झालं. आता करते ना, ट्राय करते ना आई. तुम्ही काय बोलता आता होईल ना. हा, सेटल होता होता तर बुढे होऊन जाण. हा, इकडे लेकरं बी मोठे होते ना, आपलं कामकाज बी चालू राहते, माहित नाही पडत लेकरं कसे मोठे झाले तर. आणि वय झालं म्हणजे मग माहित पडते, मग मोठं जीवार येते. हा, दे चहा. हा, तर काय तुला ज्ञान सांगून काही फायदा नाही आहे, तशी आहे तू आता. बर झालं आली तू. हवा मुन्नी, हा, काय पसरवली तू साऱ्या गावामध्ये, तुला माहित नसायत आणि आपल्याच मनानं सांगून राहिली साऱ्या गावामध्ये. साऱ्या गावामध्ये सारे इकडे गोष्ट पसरली, सारे इकडे गोष्ट पसरवली तू ना. एखाद्या न्यूज पेपर वाणी, एखाद्या बातमी वाणी, एखाद्या न्यूज चॅनल सारखी पुरे इकडे बातमी पसरवली तू ना. चुकीची बातमी. कोणती चुकीची बातमी पसरवली मी. निरमा अंगावरच येतात धावून, कधी कधी पाहिलं, कोणी बी पाहिलं तर. तू करतच अशी, त्या अंगावर जाणून बुजून नाही धावत कोणी. मा सुनीची गरोदरपणाची बातमी कायले तू ना साऱ्या इकडे पसरवली. तुला माहित आहे काय, धसली का तिच्या पोटात, तू तिच्या पोटात धसून पाहिली का तू. तुला कोणत्या डॉक्टरने सांगितलं होतं काय मै सून गरोदर आहे म्हणून. साऱ्या गावामध्ये बॉम्ब केली तू ना. हा, कमलाची सून गरोदर, कमलाची सून गरोदर, साऱ्या गावात बॉम्ब केली तू ना. काय गरज होती तुला सांगायची. हा, आता बाई हाय तर हाय, त्याच्यात काय आहे, त्याच्यात लपवाची कोणती गोष्ट आहे. व सांगितली मी, मग काय झालं त्याला. तोही सांगणारच होती तर मी सांगितलं. पण हायच नाही मै सून गरोदर, तिची तब्येत खराब आहे बिचारीची. हायच नाही ते तर तू ना खोटी बातमी का पसरवली तू ना. तुला माहित नसायत तुला काही. म्या मा तोंडाने सांगितलं असतं. हा, तुले मा तोंडाने म्या तुला सांगितलं असतं तर होय बा. हा, मी आता तुला सांगितलं नाही का मैसून गरोदर आहे म्हणून. मैसून तब्येत खराब आहे म्हटलं म्या, तर तुला वाटलं गरोदर आहे म्हणजे. तब्येत साधी तब्येत खराब झाली तर गरोदरच राहते का आता बायका. हा, कोणत्याही बायका गरोदर नाही राहत, तब्येत खराब राहते. आता नवीन लग्न झालं, म्हटलं कमजोरी आली तेव्हा असं म्हटलं, म्हणून मी सांगितलं. पण मुन्नी तुले मा सुनीबद्दल गावात सांगायची गरजच काय होती. कायच गरज होती तुले मा सुनीबद्दल गावात सांगायची, सगळे जवळ सांगायची. हा, सारे इकून तिकून मला बोलून राहिले. त्या पोरीचं कोणा सांगितलं, त्या पोरीच्या बद्दल कोणा गोष्ट केली तर तुले कशी राग येते. तू कशी तळपायातून डोक्यात जाते. हा, तू कशी पेटून येते. हा, स्वतःवर आली म्हणजे. मा सुनीच्या बद्दल साऱ्या गावात सांगली तू ना. ए कमला, जराशी तोंड सांभाळून बोल. महापोरीची गोष्ट इथं कुठून आली आता. हा, त्या सुनीबद्दल का मी वाईट सांगितली काय. आज नाही उद्या गरोदर होईनच तो सून, काय होणारच नाही काय. इथं महापोरीची गोष्ट कुठून आली इथं. हा, होणार नाही काय, होईल तेव्हा होईल. पण आतापासून काऊन तू बॉम्ब करता. गरोदर आहे ना, गरोदर आहे तर. आता कशी झोंबली तुले, मग कशी राग आला तुले पोरीची गोष्ट केली तर. हा, त्या पोरीबद्दल बोललं कोणी तर कशी बोलतं. आणि तू कायले मग कोणाच्या सुनवाईराईबद्दल बोलतं, कोणाच्या बद्दल बोलतं. आपलं तसं दुसऱ्याचं समजा. मला काय माहित नाही म्हणलं असन बापा असन.
मला खुशी झाली म्हणून मी सांगितलं साऱ्याले साऱ्याच खुश झाल्या. आता तू आजी बनणार आहे म्हणून आम्हालाही खुशी झाली बाबा. म्हणून सांगितले आज याच्या पुढे नाही बोलन मी कोणाच्या बद्दल. बोलायचंही नाही कोणाच्या बद्दल. आपलं बोलायचं, फक्त आपलं सांगायचं, दुसऱ्याचं नाही सांगायचं. दुसऱ्याले स्वतःचं सांगायला तोंड आहे सगळ्याले. तूनच चांगल्यानं होणार नाही. नाही सांगत, नाही बोलन मी आज याच्या पुढे तर कोणाच्या बद्दल जाय तिकडे. हो ना, कमला मला बोलायला आलती. हा, मला वाटलं बा मुन्नीने सांगितलं तर मुन्नीले सांगितलं सांग कमलानं. मला वाटलं बा असं मी तिकडे बिंदूले दिलं सांगून. हा, हो शांताबाई, माहीत चुकी झाली ना. मीच सांगितलं तुम्हाला सगळ्याले, माहीत चुकी झाली. ठीक आहे, मान्य करतो. अहो राकेशजी, तुम्ही मामा बनणार आहे. काय मामा? मामा बनणार आहे मी? तुला कोण सांगितलं? हो राकेशजी, मामा बनणार आहे तुम्ही. ननदबाईकडून आली खुशखबरी. मला ललिताताईने सांगितलं. ललिताताईने फोन केलता तर मला सांगे ललिताताई तू मामी बनणार आहे म्हणे, काजल म्हणे. आता बापूजीला सांगून द्यायचं म्हणे. म्हटलं हो, आले बरोबर सांगून राहिली तुम्हाला. तुम्ही मामा बनणार आहे, मी मामी. आपण मामा मामी बनणार आहोत आता. अरे वा, आनंदाची बातमी आहे मग. त्या आनंदातच तुला साडी घातली का मग? हं? एवढा आनंद झाला का तुला साडी घातली डायरेक्ट? नाही व, आनंदाची बातमी म्हणून साडी काढली घाल. मनीषाताई आल्या होत्या, त्याच्या संग मंडीत गेलती. मंडीत चाल म्हणे बाजारले भाजीपाला आणाले, तर गेली होती त्याच्या संग म्हणून साडी घातली. असं मग तू आणली असं काही? हो आणला ना, मी जरासा भाजीपाला आणला. चांगला, ठीक आहे. आणि पाणी घेऊन ते मग आता बनव मस्त. आता चहा बनव आणि त्याच्या संग काही पापड बिपड तळ मस्त. हो